मिठू काका, दूध. तू कशाला आणलीस? नारूच्या हाती धाडायचेस. ठेव. नाही काका, मला तुमची खरोखरच क्षमा मागायची. म्हणजे काका, साऱ्यांसमक्ष बरेच काही झालेच, पण 2 गोष्टी मला मात्र फार जाणवल्या काका. कोणत्या? काही झाले तरी मी तुमच्याशी धक्काबुक्की करायला नको होती. ते माझे अगदी म्हणजे अगदी चुकले. खरेच काका, मला तुम्ही मनापासून क्षमा करा काका. उठ उठ उठ. अरे ती तर मघाशीच केली. आणि सार्वजनिक काका म्हणाल्याप्रमाणे तू शेंडी कापावयाची तयारी दाखवलीस, तेथेच तुला क्षमा मिळाली. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती बाबा? बाबा, दुसरी गोष्ट कोणती? बोल. नाही, काही नाही. अरे असे काय करतोस? सांगावयासच आला आहेस ना, मग सांग ना. काका, सुभद्रा काकूंवर तुम्ही हात उचललात ते फार लागले मला. त्या वाड्यातील साऱ्यांसाठी खपत असतात. त्या बोलतात, पण साऱ्यांना त्यांनी फार लळा लावलाय हो. त्यांना तुमचा पण केवढा अभिमान वाटतो. तुम्ही त्यांच्यावर हात उचललात म्हणून मी त्यांच्यासाठी तुमच्याशी धक्काबुक्की केली, तर त्यांनी मलाच बदललं. आणि अशा आमच्या सुभद्रा काकूंवर तुम्ही हात उचललात ते. बाबा, बरे झाले बोललास. मगाचपासून मी पण खूप बेचैन होतो. खरोखरीच येथे आल्यापासून माझेच बरेच चुकत असावे. माझा प्रत्येकच बाबतीत तोल जातो आहे. छे छे छे, हे बरे नव्हे. हे असे टोकाचे वागणे चांगले नव्हेच. कधी प्रकाश पडणार माझ्या या आडमुठ्या डोक्यात? परमेश्वरा, माझी परीक्षाच पाहतो आहेस तू. अगदी परीक्षा. काय सांगतोस काय पांडू आता? मग बयो? बयोने असं केले? हा, नाही रे, माझा विश्वासच बसत नाही याच्यावर. ती अशी असेल असे वाटले नव्हते. किती सुरेख आहे ती. नाही म्हणजे आपण रोजच पाहतो ना तिला, पण ती अशी निघावी? नाही 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 आबा, मला कसं म्हणू नका. ती अशीच निघाली आणि ती तशीच आहे. माणूस तसा नसतो. कधी कधी मन उचंबळून येतं आणि भान सुटतं. तसं झालं असेल तिचं. त्यात आपले धाकले मालक म्हणजे हुशार, देखणे, समद्यांना कळवळा धावणारे, आणि कुणाचं बी मन वड घेईल त्यांच्याकडं असंच झालं असेल बघा. बाप रे. पर आपले धाकले मालक धीराचे म्हणून बोबाटा नाही झाला, आणि बयोला बी काही झालं नाही. दुसरा जर कुणी असताना बापरे. मागे नाही का आपल्या पुण्याच्या वाड्याजवळ गोडशांचं बिराड होतं मागल्या अंगाला? हो हो, त्याचे काय? अहो, त्यांची माघारी आलेली पोर, तिचं आणि घरगाड्याचं जमलं ना सूत. राहिली ना पोरगी पोटुशी. सगळ्यांचीच गाळण उडली हो. आणि ते पोटातलं पाप नाहीसं करण्याच्या नादात गेला ना पोरीचा जीव. आणि तो घरगडी समद करून सवरून राहिला नामा निराळा.
रमाबाई शांत व्हा. रमाबाई काय करताय? आता ताईपणा बंद करा. तुला आपली म्हटली ना तेच चुकले माझे. अगं जीवास काही वाटते की नाही? बाहेर म्हणते ना, चल इथून. चल म्हणते ना, बाहेर हो. अनेक विधवा या घटनांमुळेच विहीर जवळ करतात. तेव्हा बयोस आता अधिक जपावयास हवे आणि हे काम तुम्हासच करावे लागेल. रमाबाई, बयो आमच्यापाशी आली म्हणून वाचली, परंतु स्त्रीचा असा गैरफायदा घेणारे नसतीलच असे नाही, किंवा बहुतांश वेळा असतातच. आणि अशा घटनांनंतर स्त्रीचे आयुष्य नरक यातनांचे होऊन जाते. रमाबाई, हे सारे थांबविणे आणि बदलणे हा आपला वसा आहे. स्वतःच्या चेहऱ्यावरचे विद्वत्तेचे तेज, ममत्वाचे बोलणे आणि मुखावर विलसत असलेली शांती यांचा मोह तहानलेल्या माणसास पडणे स्वाभाविकच नाही का? त्यामुळे स्वतःसारख्या माणसाचे आकर्षण वाटणारच. तरीही माझा तोल गेला. अगोबाई, जीवाचे काही बरे वाईट तर करणार नाही ना ती? वत्सलाबाई, वत्सलाबाई, दार उघडा ना. रमा, मला वाटलेच होते फार काळ तुझ्या मनात राग राहणार नाही म्हणून. मला सांग, आता काय झाले? काय केले बयोने? ते सारे नंतर बोलू आपण. माझेच चुकले. मी म्हटले मधला दरवाजा कायमचा बंद ठेवायचा. बयोला देखील मी अपमान केला तुमचा. माझे खरेच चुकले. नाही नाही गो, अगो ती वागतेच तशी, अंगात भूत शिरल्यासारखी. त्यामुळे सगळ्यांनाच तिचा राग येतो. पण आता मी एक काम करते, मी तिला याच्या पुढे तुझ्याकडे पाठवणार नाही. नाही नाही, असे नका करू. आणि सांगू का, तुम्ही काहीच नका बोलू तेस. मी समजूत काढेन तिची. बरे. पाहिलेस ना माई, आपण एवढ्यांदा सांगत होतो, पण काय झाले? बाळंबटजी खसा फोडून फोडून सांगत होते, पण यांना मात्र काही पाजर फुटले नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी येऊन कान टोचले, तेव्हा शहाणपण सुचले. हो, पण मी काय म्हणते ताई, कशाने का होईना, पण आता या विषयावर पडदा पडलाय की नाही, मग झाले तर. नाही गो माई, ते जरी असते तरी सुद्धा मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते. ही सुभद्रा इतकी आडमुठेपणाने वागलीच कशी? पुरुषांचा तालेवार स्वभाव तर काय आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे, पण हिने जर थोडेसे शहाणपण दाखवले असते तर काय बिघडले असते? मला शहाणपणाच्या गोष्टी शिकवायची गरज नाहीये हो ताई. मला कधी आणि कसे वागायचे ना ते बरोबर कळते. हो का? मग काय हो वहिनी, यावेळी तुम्ही जे काही वागलात ते योग्य वागलात का? हे जरा स्वतःच्याच मनाला विचारून बघा की. मी जे काही वागले ना ते अगदी बरोबर वागलेली आहे. कसेही असले ना तरी यजमान आहेत ते माझे, आणि माझी जागा त्यांच्या पायाशीच आहे सदैव. आणि तुला को काय कळणार नवरा बायकोंच्या संबंधातले? गेली 15 वर्षे माझ्या जवळ नव्हते ना तरी मी सवाष्ण होते, तुझ्यासारखी बोडकी नव्हते. वहिनी,
आणि आजही माझ्याकडे सवाष्ण सुख आहे. तुझ्यासारखे बोडके दुःख उराची बाळगून जगत नाहीये मी ताई. हो ना, मग या पुढे जर तुम्हाला कोणी विहिरीत ढकलले तर तिथे सुद्धा सवाष्ण सुख असा जप करत बसा. कुणी कुणी म्हणून तुम्हाला वाचवायला येणार नाही तिथे. ताई, तुझ्या नादाला लागण्यास काही अर्थच नाहीये. जातेच कशी मी इथून? मग कायमच्याच का नाही निघून जात? सगळं नादी लागताय आमच्या. काही येत नाही ना, काही कळत नाही ना मला. अहो असे काय करताय ताई? आता हा विषय संपला होता ना, मग कशाच टाकून बोललात? अगो माई, तुम्हाला सगळ्यांना फक्त माझेच तोंड दिसते गो. पण अगो हे मी सगळे कशासाठी बोलतीये? कोणासाठी? माझ्यासाठी का? आणि ती कशी बोडक्या डोक्यांचा उद्धार करून गेली हे नाही दिसले वाटतं तूस? अगो माई, या सगळ्या प्रकरणात त्या बिचाऱ्या बाबाची मानहानी होतीये गो. त्या बिचाऱ्याचेच वाईट वाटतेय मला. तुला सांगते माई, पण यावेळी जर माधवा इथे असता तर त्याने सुद्धा बाबाचीच बाजू घेतली असती आणि या सुभद्रेचे तोंड कायमचे बंद केले असते. एवढ्या वेळास नाही आले मी. बयू, आपल्या दोघींचेही थोडे थोडे चुकलेच ना गं. तुझे काहीच नाही चुकले, माझेच चुकले गो. मी पापी आहे, मला मरूनच जायला हवे. नाही नाही बयो, तू पापी नाहीस. तुझी चूक झाली हे खरे, पण ते पाप नव्हे. मला तुझा हेवा वाटला. लाखात एक असे माणूस लाभला आहेत तुला. तुझा किती मान ठेवतात ते, तुझ्याशी हसून खेळून वागतात. आणि हे सारे पाहून मन भरकटले गो माझे. भरकटले वर माझे. अयो, भरकटले गो बर माझ. पण काय करू? हे असं अचानक वैधव्य आले कपाळी. सगळे विस्कटले. माझे डोक्यात फिरते गो. सगळ्या गोष्टींची ना नासधूस करून टाकावीशी वाटते. सगळे उधळून लावावेसे वाटते. सगळ्याचा संताप येतो. आणि असं तुम्ही दिसलात. चुकले खरं माझे, चुकले. काय वाटलं असेल त्या देव माणसास? कसं तोंड दाखवू मी आता सगळ्यांना? भयो, ही गोष्ट कोणासही कधीही कळणार नाही याची खात्री बाळ. आणि त्यांना देव माणूस म्हणालीस ना, मग झाले गेले सगळे विसरून जावं. त्यांचे मनी तुझ्याविषयी कोणतीही दुष्ट भावना नाही. भयो वाईट आहे असे ते कधीही म्हणणार नाही. उलट आम्ही दोघेही तुझे दुःख जाणतो आणि त्यावर उपायही शोधित आहोत. तुझे एखाद्या चांगल्या मुलाशी पुन्हा लग्न व्हावे अशी आमच्या दोघांची आणि तुझ्या आई वडिलांची ही इच्छा आहे.
पण काय? कसं शक्य आहे ते? का शक्य नाही? अगो, तू मध्येच एकदम अन्नाची नासाडी करतेस, चुलीतला धूर खाऊन जीवाचे बरे वाईट करून घ्यायचा प्रयत्न करतेस, कुणास मारतेसही. अशाने कसे व्हायचे? जशी सखू तशीच तू. असे वागून पहा, आपल्या आईची प्रेमळ लेक बनून पहा, म्हणजे सगळे बदलेल. बघ तू. किती बरे वाटले आता मला रमा. आणि बयो, आपल्या मनावर ताबा ठेवावयास हवा हो. अगो, त्या जागी स्वतः होते म्हणून ठीक, त्यांच्या जागी जर दुसरे कोणी असते तर? अशा परिस्थितीत गैरफायदा घेणारे कमी नसतात हो. आले ना लक्षात? तू हसतमुख राहा. आपण वाईट परिस्थितीत आहोत असा विचार करण्याऐवजी आपण आता चांगल्या परिस्थितीत जाणार आहोत असा विचार कर. कामात मन रमव. हवे तर मी स्वतः रोज दुपारी तूच लिहावा असा वेळा शिकवेन. खरेच? अगदी खरे. रमा, खरंच किती चांगली आहेस ग तू. आज मी विहिरीत नाही नाही, हे असे अभद्र यापुढे कधीही बोलायचे नाही, कधीच नाही. अयो, अगो, देवाने तू हा मनुष्य जन्म दिला आहे ना, तो सार्थकी लावण्यासाठी, असा वाया दवडण्यासाठी नव्हे. पुन्हा असा काही वेडावाकडा विचार करशील ना तर माझी शपथ आहे तू. रमा, हो, सांगेन मी त्यांना की तू क्षमा मागितली आहेस म्हणून. त्यांचे मनी तुझ्याविषयी कोणताही किंतु नाही बरे. काळजी करू नकोस. आता अजिबात रडायचे नाही. सगळे चांगले होईल.